आला स्वामी भक्ता, तर सर्वप्रथम स्वामी भक्ता तुझ्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। कारण स्वामींची ही व्हिडिओ जी की तू ऑनलाईन पद्धतीने बघत आहेस, ही व्हिडिओ तुझ्या आयुष्यासाठी भरपूरच महत्त्वपूर्ण ठरून जाणार आहे। आता तू म्हणशील ही ऑनलाईन पद्धतीने बघितली जाणारी व्हिडिओ माझ्या आयुष्यासाठी का महत्त्वपूर्ण ठरून जाणार आहे? कारण की आपल्या आयुष्यामधल्या अशा घडामोडी असतात, आपल्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी असतात ज्या गोष्टी आपण डेली ऐकल्या आणि त्या गोष्टी आपण ऐकत गेलो किंवा त्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या, तर त्या छोट्या गोष्टी सुद्धा आपले आयुष्य बदलून टाकतील आणि आपल्या आयुष्यामध्ये सर्व सुख मिळवून देतील, आपल्या सर्व इच्छा पूर्ण करून देऊ शकतात। अशी ताकद या गोष्टींमध्ये असते आणि आपल्या परमेश्वरांनी, आपल्या स्वामींनी त्या गोष्टी स्वतःहून रचविलेल्या आहेत आणि त्या गोष्टी तुम्हाला समजून घेणे आत्ताच्या कलियुगामध्ये फारच महत्त्वाचे झालेले आहे। आणि स्वामी स्वतःहून सांगतात, जी गोष्ट तुमच्याकडे मोजता येते, जी गोष्ट तुम्हाला मोजता येते, ती गोष्ट तेवढ्या लवकरात लवकर संपते सुद्धा। ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा। आणखीन असे भरपूर काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, जे मुद्दे तुमच्या समोर मी मांडणार आहे आणि ते मुद्दे तुम्हाला बघणे महत्त्वपूर्ण आहे। म्हणून ही व्हिडिओ आत्तापासून ते शेवटच्या सेकंदापर्यंत बघाच। पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल, तुम्ही जर आपल्या या YouTube चॅनलवरती नवीन असाल, तर लवकरात लवकर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा। कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल आणि ही व्हिडिओ सर्वप्रथम पाहून तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर सारा बदल तुम्हाला जाणवणार आहे। फक्त मोजून रोज 2 ते 4 मिनिटं जर आमची व्हिडिओ तुम्ही रोज पाहिलात, आयुष्यामधले फक्त 2 ते 4 मिनिटं आमच्या व्हिडिओ पाठी दिलात, तर तुमचे आयुष्य बदलण्याच्या कारणास्पद सुद्धा राहू शकते। कारण की बरेच स्वामी भक्तांचे आयुष्य या स्वामींच्या विचाराने बदलून गेलेले आहे, आपल्या परमेश्वराच्या भक्तीने बदलून गेलेले आहे। आणि आमची व्हिडिओ पाहणे म्हणजे साक्षात आपल्या स्वामींची भक्ती करणे। म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन दिसत असेल त्याला क्लिक सुद्धा करून ठेवा। तर आता स्वामी जे की सांगतात, अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला आयुष्यात करायच्या असतात, पण एक गोष्ट स्वामींनी स्वतःहून सांगितली आहे, या कलियुगामध्ये तुम्ही माणुसकी जपा। या कलियुगामध्ये जर तुम्ही इतर लोकांचं बघितलात, जर स्वतःचं सुद्धा सोडून दुसऱ्या लोकांचं चांगलं बघितलात, तर तुमच्या आयुष्यात चांगलं होण्यासाठी वेळ सुद्धा लागणार नाही। आणि आताच्या कलियुगामध्ये असे बऱ्याच लोकांची परिस्थिती वाईट झालेली आहे। ती परिस्थिती मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी आम्ही एक नवीन मोहीम सुद्धा राबवलेली आहे। त्या मोहिमेसाठी आम्हाला तुमची मदत सुद्धा लाख मोलाची ठरून जाणार आहे। त्या मोहिमेचा उद्देश फक्त एवढंच आहे, ज्या लोकांना एक वेळचं जेवण सुद्धा खायला मिळत नाही, ज्या लोकांना एक टाइमचं जेवण खायला मिळत नाही, जे रात्रीचे उपाशी झोपून जातात, जी छोटी छोटी पोरं उपाशी झोपून जातात, त्यांची परिस्थिती पाहून डोळ्यातून पाणी निघेल अशी त्यांची ती व्यथा। आणि त्या व्यथेसाठी, अशी त्यांच्या त्या परिस्थितीसाठी आम्ही फक्त विचार केला त्या लोकांना मदत करण्याचं। आणि त्या लोकांना मदत करण्यासाठी आमच्याकडे सुद्धा राशी कमी पडते, आमच्याकडे सुद्धा निधी कमी पडते आणि आम्हाला तुमच्या मदतीची फारच गरज आहे। त्यासाठी खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने कोणत्याही मार्फत काही मनी पाठवून, काही मदत पाठवून आम्हाला या मोहिमेसाठी मदत सुद्धा करू शकता। आणि तुमची मदत आमच्या लाख मोलाची ठरून जाणार आहे। कारण की सध्याच्या वेळेत कोणीच मदत करत नाही आणि त्यात तुम्ही जर मदत करत असाल, तर लाख मोलाची मदत ही तुमची ठरूनच जाणार आहे। आणि गेल्या 4-5 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही गोष्ट सांगत आहे, कारण की ही मोहीम आपल्याला लवकरात लवकर राबवायची आहे आणि आपल्या परमेश्वराच्या नावाखालीच आपल्याला ही मोहीम राबवायची आहे। तर माणुसकी जपण्यासाठी हे मार्ग तुम्हाला योग्य पडेल। कारण की सध्याच्या वेळेत आपली माणसं सुद्धा आपली नाहीत, आपली जवळची माणसं सुद्धा आपला विचार करत नाहीत। आणि जर त्याच गोष्टीमध्ये जर तुम्ही परक्या लोकांचा विचार करत असाल, तर तुमचे आयुष्य पूर्णपणे सुखरूप होऊन जाईल, तुमचे आयुष्य पूर्णपणे सुखी होऊन जाईल। तर खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती तुम्ही तुमचे मनापासून मदत पाठवू शकता। आणि त्यासाठी आम्हाला काही स्वामी भक्तांनी मदत सुद्धा केलेली आहे।
त्यांचे सुद्धा मनापासून आभार. त्यांचे नाव आनंद वाडकर आणि रोहिणी असे नाव आहे आणि त्यांची मदत आमच्या लाख मोलाची ठरून गेलेली आहे आणि त्यांची मनापासून आभार आणि त्यांचे आयुष्य पूर्ण सुखरूपी व्हावे अशीच आमची सर्वांची स्वामींची विनंती असेल. आता आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया, पण त्या अगोदर जर तुम्हाला मदत करायला जमले नाही तर वाईट मानून घेऊ नका, कारण वेळ ही सर्वांची सारखी नसते. आज तुमची वेळ नाही, फक्त उद्या जर तुमची वेळ असेल तर त्या वेळेची किंमत करा आणि त्या वेळेतून तुम्ही माणुसकी जपा आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यात झालेला बदल बघा. कारण की जर तुम्ही दान धर्म करत असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये मिळाले सर्व सुख हे सर्व चांगले होऊन जाते. तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्व सुख सुद्धा मिळून जातील. म्हणून ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. वेळ आणि वेळेची किंमत करा. आयुष्यामध्ये संयम ठेवा, कठोर व्हा, त्याच्यानंतर तुम्ही कष्टाळू व्हा आणि त्याच्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये झालेला बदल हा तुम्हालाच पाहायला मिळेल. तुमच्या आयुष्यामध्ये सर्व गोष्टी मिळतील, फक्त आपल्या परमेश्वराला विसरू नका. जर आपल्या परमेश्वराला विसरून गेलात तर तुम्हाला तुमच्या आयुष्यातले सर्व सुख मिळतील, फक्त तुम्हाला या जीवनातला आनंद मिळणार नाही. कारण की जो आनंद बाकीच्या गोष्टींमध्ये नाही, तो आनंद आपल्या परमेश्वरांच्या चरणीमध्ये आहे. आपल्या परमेश्वरांच्या चरणांमध्ये तो आनंद आपल्याला मिळून जातो. आणि परमेश्वर कधीच आपल्याला असे म्हणत नाही की माझी भक्ती तुम्ही मन लावून करा. फक्त परमेश्वर एवढे म्हणतात, या दुनियेमध्ये तुम्ही नक्की माणूस व्हा, चांगले माणूस व्हा. तुम्ही राक्षस होऊ नका, तुम्ही दर्यादिली होऊ नका. कारण की सध्याच्या वेळेत तुम्ही कलियुगातली परिस्थिती पाहू शकत असाल आणि अशी घाण परिस्थिती झालेली आहे. ती परिस्थिती पाहून सर्वांच्या डोळ्यातून पाणी सुद्धा निघून जाईल आणि त्या गोष्टी मला तुम्हाला सांगाय नाही पाहिजे, कारण की ती परिस्थिती तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकत असाल. सध्याची तरुण पिढी काय करत आहे आणि सध्याच्या गरीब लोकांवरती कसली परिस्थिती होत चाललेली आहे आणि माणसांमध्येच माणुसकी होत नाही आहे आणि आपल्याच माणसांमध्ये आपल्या माणसांचा घात होत आहे. अशी परिस्थिती सध्याच्या वेळेत निर्माण होत चाललेली आहे. आणि या परिस्थितीमध्ये जो आपल्या स्वामींची भक्ती करतो, जो आपल्या परमेश्वरांची भक्ती करतो, त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलूनच जाते आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सर्व सुख मिळूनच जाते. फक्त त्यांचे आयुष्य हे पूर्णपणे चांगले होऊन जात असते. आणि आता या पुढचं ऐकण्यापूर्वी आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर बऱ्याच स्वामी भक्तांचा अनुभव घेऊन मी तुम्हाला सांगतो. बरीच स्वामी भक्त ही मोठी माणसे सुद्धा होती, फक्त त्यांनी भक्तीमध्ये कमी केली, आपल्या परमेश्वरांच्या चरणी कधी गेले नाही. त्यांना त्या गोष्टीचा माज आला आणि ते झटक्यात खाली पडले आणि आज त्यांना भीक मागण्याची वेळ आली. अहो, ही गोष्ट ऐकून डोळ्यातून पाणी निघते. ही गोष्ट ऐकूनच डोळ्यातून पाणी निघते, कारण की ज्या गोष्टीचा माज तुम्ही केलात ती गोष्ट सुद्धा तुमच्या हातातून निसटायला वेळ लागत नाही. ज्या गोष्टीचा तुम्ही माज केलात ती गोष्ट हातातून निघायला वेळ लागत नाही. कारण की तुम्ही त्या गोष्टीची आणि त्या वेळेची किंमत करा. कारण की आज तुम्ही त्या वेळेची किंमत केलात तर उद्या ती वेळ तुमची किंमत करेल आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये सर्व सुख मिळून जातील. तुमच्या जीवनामध्ये सर्व काही मिळून जाईल. तुमचं सर्वस्व तुमच्या हातात असेल आणि तुमचे जीवन तुमच्या हातातच असते. रडून काहीच फायदा नसतो. रडल्याने फक्त आपल्या आयुष्यामध्ये आणखीन दुःख वाढतात. आपल्याला असे वाटते आपले आयुष्य भरपूर मोठा एक बोझा आहे आणि ते आयुष्य काही लोक संपवून सुद्धा घेतात. फक्त ती गोष्ट तुम्ही आयुष्यात कधीच करू नका. कारण की खचून गेलेला माणूस, दुःखात पडलेला माणूस, अडचणीत पडलेला माणूस आणि भरपूर साऱ्या दुःखांमध्ये पडून एकदम निराश झालेला माणूस, त्यांना या सर्व दुःखातून, या काळोखातून बाहेर काढणारे सुद्धा आपले स्वामी समर्थच आहेत, आपले परमेश्वर आहेत. फक्त परमेश्वरांवरती विश्वास पाहिजे. कारण की बऱ्याच लोकांनी आपल्या परमेश्वरांवरती प्रश्न उचललेला आहे की परमेश्वर नक्की आपल्या सोबत आहेत की नाहीत, ते आपली साथ देतील की नाही, हा प्रश्न मनात पडायला निर्माण झालेला आहे. कारण की तो माणूस भरपूर वेळापासून स्वामींची भक्ती करतोय, फक्त त्याच्या आयुष्यामध्ये सुख लाभत नाही, तर तो माणूस कुठेतरी चुकतोय. ती चुकी शोधण्यासाठी सुद्धा तुम्ही आमची व्हिडिओ पहा आणि त्यात सांगितलेली गोष्ट नीट ऐका आणि ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही करता का तो विचार करा आणि त्यानंतर तुम्ही तुमची चुकी काढा. आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी समजून जाणार आहेत. म्हणून त्या गोष्टी ऐका आणि त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कुठे चुकताय हे ठरवा आणि आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. त्याचं नक्कीच पर्याय, त्याचं नक्कीच उपाय सुद्धा आम्ही तुम्हाला सांगू. तर
स्वामी भक्तांनो, या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील, म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा. स्वतःहून सांगितलेले ह्या गोष्टी, ज्या गोष्टी आत्ताच्या वेळेत फारच महत्वाच्या झालेल्या आहेत. सर्वप्रथम माणसाला या कलियुगामध्ये जगायचं असेल, या कलियुगामध्ये पुढे जायचं असेल तर त्या माणसांनी पहिले माणुसकी जपायला पाहिजे, त्यानंतर दानधर्म केले पाहिजेत, त्यानंतर दुसऱ्यांचं वाईट नको बघायला असा दृष्टिकोन त्याच्यामध्ये पाहिजे. दुसऱ्यांचं चांगल्या बघण्याचा दृष्टिकोन त्या माणसामध्ये पाहिजे. जर दुसऱ्याचं चांगलं होत असेल त्याचं बघून आपण सुद्धा पुढे जायचं अशी वागणूक जर त्या माणसामध्ये असेल तर तो माणूस आयुष्यामध्ये पुढे जातो. आणि मला माहिती आहे बरेच माणसं या गोष्टीमध्ये चुकले आहेत, बरेच माणसं आपल्या वागणुकीमध्ये चुकले आहेत, बरेच माणसं आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये चुकले आहेत. फक्त त्या चुकीला सुद्धा माफी मिळते जर तुम्ही मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ परमेश्वरा माझ्याकडून चुकी झाली, त्या चुकीसाठी मला माफ कर असे म्हणाला तरी सुद्धा तुम्हाला माफी भेटेल. कारण की परमेश्वराचा हृदय एवढा मोठा आहे की त्याला जर तुम्ही कोणत्या प्रकारचं नवस केलं नाही तरी चालेल. फक्त जर तुम्ही मनाने श्रद्धेने जर आपल्या परमेश्वराला पुकारलात, आपल्या परमेश्वराचे नाव घेतलात तरी सुद्धा तुमचे सर्व कार्य होऊन जातील. फक्त त्यासाठी तुम्हाला सुद्धा मेहनत करावी लागेल, त्यासाठी तुम्हाला सुद्धा कष्ट करावे लागतील. जर तुम्ही घरात बसून नुसते परमेश्वराचे नाव घ्याल तर परमेश्वर सुद्धा तुम्हाला मदत करणार नाही. कारण की तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी कष्टच घेत नाहीत, जर तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी मेहनतच घेत नाहीत तर तो परमेश्वर सुद्धा तुम्हाला कसा मदत करेल. ही गोष्ट पण नेहमी लक्षात ठेवा. परमेश्वर पण तुमच्याकडून भरपूर कार्य करून घेतो तेव्हा जाऊन तुम्हाला त्या गोष्टीचं फळ देतो. कारण की तुम्हाला त्या गोष्टीची किंमत राहिली पाहिजे. कोणतीही गोष्ट आयती मिळाली तर त्या गोष्टीची किंमत राहत नाहीत. आणि जर तुम्हाला ती गोष्ट मिळवण्यासाठी आणखीन आणि बरेच मेहनत करावे लागत असेल, बरेच प्रयत्न करावे लागत असतील तर एवढे समजून जा की तुमची वेळ येईल, ती वेळ कधीच जाणार नाही. आणि जर तुमचे अर्धे आयुष्य गेले असेल प्रयत्न करण्यातच आणि तुमच्या डोळ्यातून अजून सुद्धा पाणीच निघत असेल, तुमच्या आयुष्याला अजून सुद्धा यश लाभले नसेल तर समजून जा की तुमचे चांगले दिवस येणार आहेत. कारण की चांगले दिवस यायला सुद्धा वेळ लागत नाही. पण तुम्ही म्हणाल की आम्ही स्वामींची भक्ती कधीपासून करतोय, स्वामींची आम्ही नाव कधीपासून घेतोय आणि आम्ही कष्ट सुद्धा करतोय तरी सुद्धा आमची चांगली वेळ येत नाही. तर वेळेला सांगून ठेवा की माझी चांगली वेळ आणणारा सुद्धा माझा परमेश्वर आहे आणि माझी चांगली वेळ येणारच असे जिद्द मनात ठेवा. आणि जिद्द मनात ठेवल्यानंतर तुमच्या आयुष्यात झालेला फरक, तुमच्या आयुष्यात होणारा बदल आणि तुमच्या आयुष्यामध्ये मिळालेले यश आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मिळालेले धन, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मिळालेले सर्व सुख, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे झालेले पूर्ण इच्छा, हे सर्व तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगाल की हो देवा, हो स्वामी भक्ता, हो स्वामी सेवका, माझ्या आयुष्यामध्ये मला सर्व काही मिळाले, माझ्या आयुष्यामध्ये मला प्रत्येक गोष्ट मिळाली. फक्त यासाठी तुम्हाला रोज स्वामींचे नाव सुद्धा घ्यायला लागेल, रोज आपल्या परमेश्वराचे नाव घ्यायला लागेल. कारण की बऱ्याच लोकांनी आता स्वामींचे अनुभव घेतलेले आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कसे आले, त्यांच्या आयुष्यामध्ये कशी मदत केली, त्या सर्व गोष्टी त्यांनी बघून घेतलेल्या आहेत, त्या सर्व गोष्टी त्यांनी जाणून घेतलेल्या आहेत. आणि वेळ तुमची पण येणार आहे, तुमच्यावरती सुद्धा अनुभव येणार आहे, तुम्हाला सुद्धा अनुभव येणार आहे. त्यासाठी तुम्ही वाट पहा आणि रोज 4 ते 5 मिनिटं आपली व्हिडिओ बघा, त्यामध्ये जे सांगतोय तसे करा आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही गंमत पाहाल तर बोलाल की हो, आज माझे आयुष्य बदलून गेलेले आहे. आणि अजून तुम्हाला बऱ्याच गोष्टी मला सांगायच्या आहेत, त्या गोष्टी या व्हिडिओमध्ये सुद्धा कळतील. आणि आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी कळवायला सुद्धा वेळ लागेल आणि ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत आणायला सुद्धा वेळ लागेल. तर तुमच्यामध्ये संयम ही गोष्ट पाहिजे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी फारच महत्त्वपूर्ण आहेत. आता प्रश्न निघाला, आपण वाट किती पाहायची? तर संयम. जर तुमच्यामध्ये संयम असेल, जर तुमच्यामध्ये कष्टाळूपणा असेल तर तुमचे आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही. तुमच्या आयुष्यामध्ये बरेच गोष्टी होतील, अशा गोष्टी घडतील ज्या गोष्टींमुळे तुमच्या डोळ्यातून पाणी सुद्धा निघेल,
फक्त त्या गोष्टी तुझ्या आयुष्यासाठी फारच महत्वाच्या असतील, कारण की त्या गोष्टी कोणाच्याच आयुष्यामध्ये घडत नाहीत. आज जर तुला रडायला लागत असेल तर बरेच लोकांच्या आयुष्यामध्ये त्यांना रडायला लागत नाही. फक्त त्यांचे येणारे वेळेमध्ये जेव्हा ते रडतील त्यावेळेस ते पूर्णपणे तुटून जातील. फक्त तू आज दुःखांमध्ये आहेस, तू आज अडचणींमध्ये आहेस, तू आज रडत आहेस. फक्त येणाऱ्या वेळेत सुद्धा तुझ्यावरती दुःख आले तेव्हा तुझ्यावरती तो अनुभव असेल, तेव्हा तू त्या दुःखांना मात देशील, तेव्हा तू त्या दुःखांना पार होशील. जर तू गरीब घरातला असशील तर समजून जा तू वाईट चांगली वेळ आणू शकतोस. जर तू चांगल्या घराण्यातला असशील तर तू तुझ्या कर्माने तुझी वाईट वेळ आणू शकतोस. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपले कर्म. आपले कर्म आणि आपले विचार आणि आपल्या कृत्य हे आपले आयुष्य घडवत असतात. चांगल्यातला चांगला माणूस मिळून माती झालेला आहे आणि मातातल्या माणूस मिळून आसमानात गेलेला आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कारण की जो माणूस ज्या वेळेला ज्या गोष्टी करतो, ज्या वेळेला ज्या गोष्टींवरती लक्ष देत नाही, त्यावेळेला त्या गोष्टी त्याच्यासाठी फारच महत्वपूर्ण होऊन जात असतात. तर आज जे हे 4-5 मुद्दे आहेत ते मी तुला सांगितले आहेत. त्यातलाच म्हणजे वेळ, संयम, त्याच्यानंतर चांगले कर्म, या 3 गोष्टी मी तुला सांगितल्या आहेत. या 3 गोष्टी लक्षात ठेव. आणि आणखीन 3 गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुला सांगणार आहे. त्या गोष्टी सुद्धा तुला लक्षात ठेवणे हे महत्वाचे झालेले आहे. कारण की सध्याची ही जी पिढी आहे ती कोणत्या मार्गावरती जात आहे हे कोणाला समजत नाही आहे. त्यांचा पुढचा मार्ग सुद्धा कोणाला दिसत नाही आहे. आणि ही गोष्ट तुम्ही स्वतःहून अनुभवत असाल, कारण की आताची पिढी तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघत असाल. ती पिढी नक्की चालले कुठे? आपल्या परमेश्वराच्या मार्गावरती तरी नाही ना? कारण की सध्याची जी आपली लोक आहेत ते सुद्धा आपल्या परमेश्वरावरती प्रश्न उचलायला लागले आहेत की आपला परमेश्वर आपल्या सोबत आहे तरी का? त्याच माणसांमुळे अजूनपर्यंत आपले सर्व परिसर पुढे गेलेले नाही. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये कधीच कमी पडून देऊ नका. तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याच गोष्टीसाठी कधीच आपला परमेश्वर कमी पडून देणार नाही. आपला देव आपल्याला कोणत्याच गोष्टीमध्ये कमी पडून देणार नाही. आपल्या आयुष्यामध्ये सर्व सुख आपल्याला मिळून जातील. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्या अगोदर आपल्या कमेंट बॉक्समध्ये एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. आणि यापुढे पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा. तर तुझ्या आयुष्यासाठी महत्वाचे थोडे वेळ, तुझ्या जीवनातले तुझ्या यापुढचे फक्त 3 मिनिटं तुझ्यासाठी फारच महत्वाचे ठरून जाणार आहे. कारण की ह्यापुढे जे 3 मिनिटं मी जे मंत्र, जे नाव माझ्या मनातून काढणार आहे ते मनातल्या मनात तुझ्या मनात बसतील. आणि त्यानंतरचा तुझ्या मनावरती झालेला परिणाम बघ. त्यासाठी फक्त पुढचे 3 मिनिटं तुझ्या हातातला मोबाईल बाजूला ठेव, आवाज वाढव आणि डोळे बंद कर आणि एकदा हे मनापासून ऐकूनच घे आणि त्यानंतर झालेला बदल मला सांग. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।